मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांविरोधात केलेल्या अवमानकारक उद्गारांबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भाजप महिला मोर्चाच्या वतीनं तीव्र धिक्कार करून निषेध करण्यात आलाय। तसंच त्यांना माफी मागण्याची मागणीही करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 1500 रुपये देऊन मतं विकत घेतली असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत केलाय। त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले। या विधानाबद्दल ठाण्यातही महिलांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांनी आज सायंकाळी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचं आंदोलन केलं। त्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला। भाजप ठाणे विभागीय कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनात भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना मणेरा, माजी नगरसेविका नम्रता कोळी, शहर उपाध्यक्षा विद्या शिंदे, श्रुती महाजन, कोंगणोळीकर, सपना भगत, श्रुतिका कोळी मोरेकर, स्वप्ना देवरे, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस रितू सिकॉन, शीतल कारंडे, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघोले, गीता देशमुख, कांचन पाटील, लक्ष्मी चांदणे, सुवर्णा उसरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे की सकाळ झाली की एक सायको टाईप एक माणूस सकाळी उठतो आणि काहीतरी विधान करतो। त्याच माणसाने आज सकाळी पुन्हा एक विधान केलेलं आहे की हे जे लाडकी बहीण आणि ह्या ज्या महिलांच्या उपयुक्त ज्या योजना आहेत ते देऊन सरकारने महिलांचं मत विकत घेतलेलं आहे आणि हे बोलून त्यांनी एक प्रकारे महिलांचा अपमान केलेला आहे। तर त्या अपमानाच्या निषेधार्थ म्हणून आज आम्ही सगळ्या महिला इथे आक्रमक झालेलो आहोत। वाटतं अशा प्रकारचा अपमान केल्यामुळे पुढे त्यांनी माफी मागावी का? निश्चितच त्यांनी त्यांनी जो आज सकाळी जो वक्तव्य केलेला आहे त्याच्यावरती आम्हा सगळ्या बहिणींचं एक मागणं आहे की त्यांनी सामुदायिक सगळ्या महिलांची जो अपमान त्यांनी सकाळी केलेला आहे तर त्यांनी त्याची माफी मागितलीच पाहिजे आणि ही आमची एकदम कठोर मागणी आहे की त्यांनी ही माफी मागितलीच पाहिजे। त्यांनी सांगितलं की निकष जे आहे ते कडक लावण्यासाठी परत शिथिल करण्यात आले होते, कडक होणार आहे, मात्र त्यांना नोटिसा देखील आता बहिणींना दिल्या जातील असं देखील त्यांनी वक्तव्य केलं। ते माणूस बघा, त्या माणसाचा आपल्याला नेहमी अनुभव आहे की ते काहीतरी वायफळच बडबडत असतात। त्यांचं ते हिस्ट्री आहे की ते वायफळच बडबडत असतात, त्यांच्या बडबडण्याला काहीही मतलब नाहीये। महिला ज्या सक्षम आपलं भाजपा सरकार आणि आपले लाडके प्रधानमंत्री जे महिलांना सक्षमीकरणाकडे जे नेतात आहे ते व्यवस्थित पुढे हे काम चालू राहील। त्यांना जे बडबड करायचं असेल आणि ती बडबड त्यांना करत राहू दे। मी तर एवढं पुढे होऊन विचारीन की त्यांचं या इलेक्शनला या विधानसभेत त्यांचं योगदान हे काय होतं, तर त्याच्यामुळे त्यांना जी वायफळ बडबड करायची ती त्यांना बडबड करत राहू दे। पण निश्चितच आमच्या सगळ्या बहिणींचं एक मागणं नक्कीच असेल की त्यांनी माफी मागितलीच पाहिजे। बहिणींचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि माफी ही मागितली गेलीच पाहिजे त्यांच्याकडून। नक्कीच लाडक्या बहिणी संदर्भात काय सब मिलके आज क्षेत्रात आतापर्यंत 1780 नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असून 152 मोटर पंपही जप्त करण्यात आले। तसंच एकूण 50 पंप रूम सील करण्यात आले असून थकबाकी वसुलीसाठी 3354 थकबाकीदार ग्राहकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत। या पाणी बिल वसुली अभियानात आतापर्यंत सुमारे 49.43 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे। महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे 224 कोटी रुपयांच्या घरात आहे। त्यापैकी 76 कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही 148 कोटी रुपये आहे। पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळजोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे।
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले. तसंच आयुक्त स्तरावर या वसुलीबाबत सातत्यानं आढावा घेतला जातोय. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडित करणं, मोटर पंप जप्त करणं, मोटर रूम सील करण्यात येत आहेत. तसंच पाणी बिलाचा भरणा न करता खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले. प्रभाग समितीतील पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबवण्यात येत असून कारवाईत हयगय करू नये असे निर्देश त्यांना देण्यात आले. नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावं, तसंच थकबाकीदारांनी बिल भरून पालिकेत सहकार्य करावं, अन्यथा नळजोडणी खंडित करण्यात येईल असंही उपनगर अभियंता विनोद पवार यांनी स्पष्ट केले. ठाणे महानगरपालिकेचा पुढील लोकशाही दिन 6 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. तरी नागरिकांनी जानेवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 23 डिसेंबरपूर्वी त्यांचे अर्ज निवेदनं महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीत सादर करावं. हे निवेदन दाखल करताना अर्जदारांना प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1B सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1B नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. दिनांक 26 सप्टेंबर 2012 नुसार लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचे आदेश काढण्यात आले. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच ज्या निवेदनांवर 1 महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार नमूद करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापनाविषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं, तसंच राजकीय पक्षांच्या, नगरसेवकांच्या, संस्थांच्या लेटरहेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलं आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. नोव्हेंबरच्या अखेरीपासून हवेत गारवा निर्माण झाला होता, त्यामुळे थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली होती. त्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला आणि उष्णतेत वाढ झाली होती. त्यानंतर कालपासून अचानक वातावरणात गारवा निर्माण झालाय. या वातावरणीय बदलाचा परिणाम ठाणेकरांच्या आरोग्यावरही होऊ लागलाय. या अचानक बदललेल्या वातावरणामुळे अंगदुखी, सर्दी, खोकला, घसा दुखणं, ताप या आजारानं नागरिक त्रस्त झाले. दवाखान्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचंही दिसून येते. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात 14 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. वातावरणात गारवाही पसरला होता, तर दुपारी देखील हा गारवा कायम होता. मात्र डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला वातावरणातील बदलामुळे तापमानात पुन्हा वाढ झाल्याचं दिसून आलं. जणू काही ऑक्टोबर हिटसारखी गरमीही वाढली होती. अशातच मागील शुक्रवारी 33 सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर काल सकाळी तापमानाचा पारा 19.4 अंशावर आल्याचंही दिसून आलं. त्यामुळे दिवसभर वातावरणात गारवा कायम असल्याचंही जाणवू लागलं होतं. वातावरणातील या वारंवार होणाऱ्या बदलाचा परिणाम थेट ठाणेकरांच्या आरोग्यावर होत असून लहानांपासून ते थोरांपर्यंत अनेकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी आणि घसादुखीचे त्रास जाणवू लागले. त्यामुळे विविध आजारांमुळे शहरातील छोटे दवाखाने तसंच जिल्हा सामान्य रुग्णालय, पालिकेच्या आरोग्य केंद्रात या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील दिवसांपासून दररोज या आजाराचे 30 ते 40 रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी येत असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी,
ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. विधानसभा आणि लोकसभेत जरी महायुती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी स्थानिक पातळीवर निर्णय हा वेगळा असतो. त्यामुळे स्थानिक पातळीवर जो निर्णय होणार असेल तो मान्य असेल, परंतु हा निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेते घेतील असं मत शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती आणि पुढेही राहणार असल्याचा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केलाय. लोकसभा आणि विधानसभेतील निर्णय हे वेगळे असतात, मात्र स्थानिक पातळीवर तेच निर्णय बंधनकारक असतील असं नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर सरनाईक यांनी अशा निवडणुकीत प्रत्येकाला नेता व्हायचं असतं, त्यातून नवनवे कार्यकर्ते निर्माण होतात. त्यामुळे विधानसभेला काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले गेले असले तरी स्थानिक पातळीवरील निवडणुकीत ते बंधनकारक असतील असं नसल्याचं सांगितलं. स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील या फडणवीस यांच्या मताशी सहमत असावंच लागेल असंही त्यांनी सांगितलं. मात्र भविष्यात ज्या काही निवडणुका होतील त्या महायुती म्हणून लढवल्या जाव्यात असंही त्यांनी सांगितलं. ठाण्यात महापौर आमचा होता आणि यापुढेही शिंदे सेनेचाच महापौर असेल असे संकेतही सरनाईक यांनी दिलेत.